तर हाय एव्हरीवन, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर अर्धं काम तर मी ऑलरेडी एका फर्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेलंच आहे, कारण की शॉर्ट व्हिडिओ असतो 3 मिनिटात मी काय काय गोष्टी टाकणार आहे ते नाही हे करू शकत. तर मग आता आता हाफ व्हिडिओ जे असतात ना ते कंटिन्यू करणार आहे. तर आज वीकली ऑफ घेतलेला आहे. जसं की मी तुम्हाला म्हटली की वीकली ऑफ घेतलेला आहे. तर सकाळी पहिले छान स्वयंपाक वगैरे करून घेतला, सगळे फॅन वगैरे पुसून घेतले आणि त्याच्यानंतर आत्ता वेळ झालेली होती ती किचन ट्रॉल्या घासायची. तर खूप दिवस झालेले होते किचन ट्रॉल्या इतक्या घाण झालेल्या होत्या ना, म्हणजे इतक्या जास्त घाण झाल्या होत्या की त्या आता लिटरली म्हणजे इतका गंज आला होता ना की त्या लागतही नव्हत्या आणि उघडतही नव्हत्या. तर खूप फोर्सफुली लावाव्या लागत होत्या, खूप फोर्सफुली उघडाव्या लागत होत्या. तर म्हटलं चला आता काही मला वेळ मिळणार नाही आहे, तर आता फटाफट जी काही आज वीकली ऑफ घेतलेलाच आहे ना, तर आज खूप सारी कामं करायची होती आणि त्यांच्यापैकी एक होतं पहिले फॅन वगैरे साफ करणं आणि त्याच्यानंतर सेकंड काम आहे ते हे वालं माझं मीन्स किचन ट्रॉल्या वगैरे क्लीन करणं. तर कुंदा ताईंना थोडंसं मदतीला बोलवून घेतलेलं होतं आणि किचन ट्रॉल्या ज्या आहेत त्या आतमध्ये छान घासून वगैरे घेतल्या, सगळं सामान वगैरे लावून दिलं आणि त्याच्यानंतर वेळ होती बाहेरून किचन ट्रॉलीला मस्त छान साफ करून घेण्याची. काय असतं ना की घर जसं जसं जुनं व्हायला लागतं ना तसं तसं गोष्टींचा पण मेंटेनन्स वाढायला लागतो आणि ठीक आहे, घर छान दिसावं असं वाटत असेल तर काही गोष्टी आपल्याला करणं भाग आहे. जसं की ह्या किचन ट्रॉलीज वगैरे महिन्यातनं एकदा तरी ॲटलिस्ट स्वच्छ घासून घेणं गरजेचं असतं. बाकीचे अदरवाईज जे बाकीचे दिवस असतात मी 2-3 दिवसानंतर ते असं सहजच कॉलिननी स्प्रे करून आणि थोडंसं पुसून वगैरे घेत असते. पण डीपली क्लीन करण्यासाठी ना छानपैकी एक घासणी घेऊन साबण घेऊन त्याच्याने छानपैकी घासून टाकायचं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी एक ओला कपडा करून घ्यायचा आणि त्याच्याने मस्त पुसून टाकायचं. जेणेकरून काय होतं की वस्तू आपण एवढ्या महाग बनवतो ना की घरं जेव्हा नवीन घेतो तेव्हा किती स्वच्छ आणि छान छान दिसत असतं नाही का, आणि नंतर हळूहळू त्या गोष्टींकडे इतकं इग्नोरन्स व्हायला लागतो ना की नंतर त्या गोष्टी खूप डल होत जातात आणि जेवढ्या जास्त वस्तू खराब होतात ना त्याच्यानंतर तेवढेच जास्त त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. तर त्याच्यापेक्षा बेस्ट वे की महिन्यातनं एकदा दोनदा असं छानपैकी त्या किचन ट्रॉल्या वगैरे जसा वेळ मिळेल तसं छान धुवून टाकायच्या, स्वच्छ घासून टाकायच्या, म्हणजे त्या अगदी चकचकीत आणि मस्त होऊन जातात. काय जास्त एफर्ट्स नाही लागत त्या गोष्टींना. मी फायनली सगळ्या किचन ट्रॉल्या आतून बाहेरून मस्तपैकी घासून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जी फरची वगैरे इतकी घाण झालेली होती ते पण सगळं झाडू मारून घेतलेलं आहे, थोडंसं टाईल्स वगैरे पुसून घेतलेले आहेत, परत एकदा पोछा मारून घेतलेला आहे फरचीला. आणि किचन ट्रॉल्या खरं सांगते सिरियसली ज्या दिवशी फर्स्ट टाईम नवीन नवीन अशा बसवलेल्या आहेत ना, इतक्या चकचकीत दिसायला लागल्यात. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.